नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आजचा आपला जो डिस्कशनचा टॉपिक असणार आहे तो असणार आहे GS1 मधील तुमचा इंडियन सोसायटी, भारतीय समाज हा विषय. म्हणजे यामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहे. बघा, आपल्याला जो नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये मेन्सला तुम्हाला GS1 म्हणजेच जनरल स्टडी 1 मध्ये इंडियन सोसायटी हा एक सब्जेक्ट आहे, भारतीय समाज. तर हा असा एक सब्जेक्ट आहे की याबद्दल फार जास्त कन्फ्युजन आपल्या माइंडमध्ये असते. बघा, काही म्हणजे असं मार्केटमध्ये असे स्पेक्युलेशन आहे किंवा तुम्ही जे काही यूट्यूबचे व्हिडिओ बघितलेले असणार किंवा तुम्ही ओव्हरऑल सिलेबस बघितलेला असेल तर त्यामध्ये बघा काही ठिकाणी म्हटल्या जाते की इंडियन सोसायटी हा जो सब्जेक्ट आहे हा करंट अफेअर ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. करंट अफेअर ओरिएंटेड सब्जेक्ट म्हणजे काय की जे काही चालू घडामोडीमध्ये जे काही मुद्दे असतात त्याच आधारावर प्रश्न विचारले जातात. काही म्हणतात की हा स्टॅटिक आहे, म्हणजे यामध्ये काही कन्सेप्ट आहे किंवा याची डिटेलमध्ये समज असणं गरजेची आहे. तर असं अनेक कन्फ्युजन असतात. तर आज आपल्याला ते देखील डिस्कस करायचं आहे. प्लस सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बघा, आपल्याला असते आन्सर रायटिंग, आपल्याला उत्तर लिखाण आहे. आता उत्तर लिखाण करत असताना आपल्याला जो जनरल क्रायटेरिया असतो आन्सर रायटिंगचा की तुम्ही 3 सेगमेंटमध्ये म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन हे तुमच्या उत्तरामध्ये असायला हवे किंवा उत्तर पॉईंटमध्ये लिहायला हवं किंवा डायग्राम करायला हवे. तर हे जनरल रूल असतात. पण या जनरल नियमांव्यतिरिक्त देखील बघा, काही विषयांचे उत्तर लिखाणामध्ये थोडाफार आपल्याला फरक जाणवतो किंवा आपल्याला तो तशा पद्धतीने ते उत्तर लिहायचं असते. बघा, हा मेजर डिफरन्स नसते, पण हा थोडा एक लिटिल बिट असा चेंज आपण म्हणू शकतो. जसं मी तुम्हाला सिंपल सांगते. बघा, हिस्ट्रीचं आन्सर लिहित असताना, इतिहासाचं उत्तर लिहित असताना बघा आपल्याला तिथे पूर्ण गोष्टी सिक्वेन्शियली लिहिणं गरजेचं आहे, अरेंज करणं गरजेचं आहे. त्यामध्ये डेट असणं, व्यक्तींची नावं असणं गरजेचं आहे. आणि आपण हे लिहित असताना कुठेतरी असंही नाही झालं पाहिजे की तुम्ही एक गोष्ट सांगत आहे किंवा तुम्ही एखादी कथा लिहित आहे तर असं पूर्ण डिटेलमध्ये थेरीच्या थेरी आन्सरही नसायला पाहिजे. हे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे. मग जेव्हा तुम्ही भूगोलची उत्तरं लिहिणार तर बघा, भूगोलचं उत्तर लिहिण्याचा क्रायटेरिया वेगळा आहे. तिथे तुमचं पॉईंट टू पॉईंट आन्सर असायला पाहिजे. प्रत्येक कन्सेप्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन केला गेला पाहिजे. त्या आन्सरमध्ये, त्या उत्तरामध्ये डायग्राम असायलाच हवी जेव्हा तुम्ही भूगोलची उत्तरं लिहिता आहे ना. त्यामध्ये तिथे फ्लो चार्टही तुम्ही ॲड करू शकता. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पूर्ण तो कन्सेप्ट तिथं तुम्हाला डिस्क्राईब करायचा असतो. मग तसंच भारतीय समाज हा जो विषय आहे याचं देखील उत्तर लिहिण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही बाकी GSचे आन्सर लिहितात त्याच पद्धतीने तुम्हाला भारतीय समाजाचं उत्तर लिहायचं नाही आहे. आता आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण समाजासोबत डील करतो तर अशा वेळेस आपल्याला पॉलिटिकल अँगल किंवा इकॉनॉमिक अँगल हा साईडने ठेवून सोशल अँगल जास्त फोकस करायचा असतो की समाजामधले वेगवेगळे भागधारक कोण आहेत. मग त्या भागधारकांवर एखाद्या गोष्टी जर आपल्याला क्वेश्चनमध्ये आलं तर त्याचे परिणाम काय झालेले आहेत, मग सकारात्मक परिणाम कुठले आहेत, नकारात्मक परिणाम कुठले आहेत, तसं डिटेलमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं असते. तर ओव्हरऑल आजचं आपलं हे जे लेक्चर असणार आहे तर हे लेक्चर मध्ये आपल्याला आज डिस्कशनच करायचं आहे. ओव्हरऑल बघा, मी यामध्ये तुम्हाला कुठलाही टॉपिक शिकवणार नाहीये, कुठलाही कन्सेप्ट आपण बघणार नाहीये. तर आपण यामध्ये भारतीय समाज या विषयाची तयारी कशी करायची आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा आहे, त्याचं उत्तर लिखाण कसं करायचं आहे, ह्याच गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत ओव्हरऑल, की जेणेकरून तुम्ही मग इथून पुढे या विषयाचा प्रॉपर वेनी अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला नॉर्मल तर माहीतच आहे की GS1 मध्ये आपल्याला हा सब्जेक्ट येतो आणि हा सब्जेक्ट देण्यामागचं मेन कारण काय आहे तेही तुम्हाला माहीतच असेल. सिंपल आहे. आपण हे जो सगळा अभ्यास आपण करतोय ते हे आपण अधिकारी बनण्यासाठी करतोय है ना. मग आता अधिकारी बनण्यासाठी जर आपण अभ्यास करतोय तर आपण काय म्हणतो, कुणी आपल्याला जर का विचारलं की तुम्हाला अधिकारी का व्हायचं आहे तर आपण खूपच एक अभिमानाने असं म्हणतो की मला समाजासाठी काम करायचं आहे, समाजातल्या लोकांसाठी काम करायला मला आवडते आणि म्हणून मला अधिकारी व्हायचं आहे. मग आता मला सांगा, जर तुम्हाला समाजासाठी काम करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं आहे की त्या समाजाबद्दल तुम्हाला माहिती असणं, त्या समाजाबद्दलचीच तुम्हाला समज असणं हे गरजेचं आहे. तेव्हा पुढे जाऊन तुम्ही त्या समाजासाठी काम करू शकता. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरे तुम्ही बाकी सब्जेक्ट बघा, बाकी विषय बघा, तुम्हाला इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे. आता हे सर्व विषय असताना हे सर्व हा समाजाचा एक भाग आहे.
येत आहे का लक्षात? मग जर समाजाचे हे वेगवेगळे घटक आहेत तर हे सर्व तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्हली स्टडी करता आलं पाहिजे. केवळ इकॉनॉमिक वर फोकस ठेवून चालणार नाही, कुठेतरी पर्यावरणालाही महत्त्व देणं गरजेचं आहे. केवळ पॉलिटिकल वर फोकस ठेवून चालणार नाही. म्हणजे असं काय, तर तुम्हाला हे जे वेगवेगळे विषय आहेत म्हणजे हे झाले सेक्टर, तर या सर्व सेक्टरचं तुम्हाला एक कोलॅबोरेशन करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह असा एक विचार करता यायला हवा. असं एक सर्वसमावेशक अशी तुमची विचारधारा तयार व्हायला हवी. कारण शेवटी महत्त्वाचं असते तो म्हणजे व्यक्ती. तर हे व्यक्तीसाठी काय आहे, व्यक्तीला सकारात्मक आहे का, व्यक्तीसाठी नकारात्मक आहे का, तर हे सर्व अँगल आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून आपल्याला हा सब्जेक्ट दिलेला आहे भारतीय समाज. इथे का लक्षात? तर आता या भारतीय समाजामध्ये बघा, तसं जर बघितलं तर सब्जेक्ट छोटा आहे हा आणि याचं वेटेजही कमी आहे. कारण हा GS1 मध्ये दिले आहे आणि GS1 मध्ये ऑलरेडी मोठे मोठे सब्जेक्ट आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे. तर त्यामुळे इंडियन सोसायटीचं वेटेज कम्पॅरेटिव्हली जर आपण बघितलं तर हे कमी जास्त होत जाते. आतापर्यंत जर आपण UPSCचा रेफरन्स बघितला तर बघा, गेल्या 2 ते 3 वर्षात पर्टिक्युलरली मी म्हणणार, आता मागच्या 2023 किंवा 2024 हे जर दोन तुम्ही वर्ष पाहिले आणि 2022, तर या 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी इंडियन सोसायटीचं वेटेज जे आहे हे एकदम वाढवलेलं आहे. वाढवलेलं आहे म्हणजे काय, तर आधी काय व्हायचं, एखादा प्रश्न याचा इंडियन सोसायटीवर GS1 मध्ये, पण आता मात्र इंडियन सोसायटीचं वेटेज एकदम वाढवलं आहे. या वेळेस म्हणजे 2024ला UPSCची जी मेन्स एक्झाम झालेली आहे, तर या मेन्स एक्झाम मध्ये इंडियन सोसायटीचे 5 ते 6 क्वेश्चन विचारण्यात आले. आता बघा, ओव्हरऑल GS1चा पेपर तुमचा टोटल 20 क्वेश्चनचा असतो. आता या 20 क्वेश्चन पैकी जिथे हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, त्यानंतर आर्ट अँड कल्चर आहे, तर असं सर्व विषय असताना एकाच पर्टिक्युलर विषयाचे 5 ते 6 क्वेश्चन विचारणं म्हणजे याचा सिंपल अर्थ असा असते की त्या सब्जेक्टचं वेटेज वाढवणं. तर हे UPSC मध्ये याचं वेटेज वाढलेलं आहे आणि MPSC ही बऱ्यापैकी या विषयावर फोकस करेल असे आपण एक कन्सिडर करू शकतो. तर त्यामध्ये बघा, आता आपल्याला बघायचं काय काय आहे किंवा याचा सिलेबस काय आहे. तर हा तुमच्याकडे सर्वांकडे हा सिलेबस असेल. बघा, याच्या सुरुवातीला आपल्याला किती पॉईंट दिले आहेत, तर तसे 4च पॉईंट आहे सिलेबसमध्ये. मग पहिला पॉईंट काय दिलेला आहे, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहे आणि भारतामध्ये असलेली विविधता काय. आता बघा, तुम्हाला मी एक सिंपल सांगते, समाज म्हणजे काय. जर समाजाचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला महत्त्वाचं आहे पहिले म्हणजे ती म्हणजे समाजाची व्याख्या समजून घेणं. समाज म्हणजे काय, तर मला सांगा, आपण जनरली काय म्हणतो की लोकांची जर का गर्दी होत असेल किंवा एकाच ठिकाणी लोक जर का गोळा होत असेल, सिंपल ग्रुप ऑफ पीपल असेल तर त्याला आपण सोसायटी म्हणायचं, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, समाज म्हणायचं. पण अशी व्याख्या असते का, बिलकुल नाही. बघा, फक्त ग्रुप ऑफ पीपल असेल तर त्याला आपण गर्दी म्हणतो. मला सांगा, आपण रेल्वे स्टेशनवर जातो, अनेक लोक एकाच ठिकाणी एकाच वेळेस असतात. त्यानंतर आपण बस स्टँडवर जातो, आपण मार्केटमध्ये जातो, आपण क्रिकेट स्टेडियमवर जातो, म्हणजे कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये आपण जर का गेलो तर आपल्याला अनेक लोक एकाच ठिकाणी एकाच वेळेस दिसतात. मग याचा अर्थ असा झाला का की तो समाज आहे, नाही. एकाच वेळेस एकाच ठिकाणी अनेक लोक जर एकत्रित येत असतील म्हणजेच ग्रुप ऑफ पीपल जर का असेल तर त्याला गर्दी म्हटल्या जाते. इट इज अ मॉब, याला मॉब म्हणतो आपण. मग हे समाजाची व्याख्या नाहीये. तर मग समाज कशाला म्हणायचा, तर अर्थातच बघा, समाज हा लोकांनीच बांधलेला असतोय किंवा लोकांचा समूह म्हणजेच समाज असते. पण महत्वाचं काय आहे की जेव्हा हे लोकांचा समूह, ग्रुप ऑफ पीपल म्हणजेच काय, तर लोकांचा समूह, मग जेव्हा अनेक लोक एकाच ठिकाणी एकाच वेळी हजर असतात पण त्यांचा तिथे असण्यामागचा एक उद्देश असते, येथे काय पर्टिक्युलर एम असते की ते तिथे का आलेले आहे. त्यामुळे सर्वांचा उद्देश एकच असल्यामुळे त्या लोकांच्या समूहामध्ये, त्या लोकांमध्ये एक विशिष्ट प्रकारची आंतरक्रिया प्रस्थापित झालेली असते. आंतरक्रिया म्हणजे काय, किंवा आपण याला इंटर रिलेशनही म्हणू शकतो, आंतर संबंध देखील आपण याला म्हणू शकतो. म्हणजेच काय की जर आपण एकाच ठिकाणी एकाच वेळी जर का अनेक लोक जमलेले असणार पण तिथे जमण्यामागचं काही एक विशिष्ट कारण असायला हवं, त्यांचं एक विशिष्ट असा उद्दिष्ट असायला हवं, हे महत्वाचं आहे. आणि त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जर का त्या लोकांमध्ये एक प्रकारचा संबंध निर्माण होत असेल किंवा एक विशिष्ट प्रकारची क्रिया घडून येत असेल, एखादी ऍक्शन घडून येत असेल, तर तेव्हा त्या लोकांच्या समूहाला मग आपण समाज म्हणतो.
येत आहे का लक्षात? तर हा एक बेसिक डिफरन्स आहे गर्दी आणि समाज यांमधला. गर्दी म्हणजे काय की एकाच ठिकाणी अनेक लोक आहेत, म्हणजे लोकांचा समूह आहे, परंतु त्यांचं एक विशिष्ट असं उद्देश नाहीये, त्यांचं कोणत्याही प्रकारची आंतरक्रिया किंवा आंतरसंबंध प्रस्थापित झालेले नाहीये. असं असेल तर ते झाली गर्दी. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं बघा, रेल्वे स्टेशन. आता अनेक लोक एकाच वेळेस रेल्वे स्टेशनवर असतात, पण रेल्वे स्टेशनवर असल्यावर देखील त्यांचा उद्देश हा वेगवेगळा असतो. बघा, कोणी दुसऱ्या गावावरनं त्या ठिकाणी आलेलं असतात, कोणी हे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणार असते, कोणी फक्त टाइमपाससाठी आलेलं असते, कोणी कोणाला भेटायला आलेलं असते, कोणी एखादं कोणाचं रेल्वे स्टेशनवर शॉप वगैरे असणार तर त्या उद्देशाने तिथे आलेलं असणार. म्हणजे कोणाचा काही उद्देश असू शकते. मग सेम उद्देश आहे का? नाही. दुसरं म्हणजे बघा, प्रत्येक लोकांमध्ये मग उद्देशच जर सारखा नाही आहे तर त्यांच्यामध्ये कुठली आंतरक्रिया होणार आहे का किंवा कुठलाही संबंध प्रस्थापित होणार आहे का? नाही. त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं इंटरॅक्शन होणार नाही. म्हणजे केवळ आपण एखाद्या व्यक्तीच्या बाजूला बसलो आहे, पण त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये कुठला संबंधच प्रस्थापित होत नाही आहे, तुमची त्यांची कुठली ऍक्शनच होत नाही आहे, तर मग अशा वेळेस जर तिथे कम्युनिकेशनच नसेल तर मग आपण त्याला समाज म्हणत नाही. त्या काय मग समाजाची व्याख्या काय असते की ह्या गोष्टी तिथे असायला हवा. मग आता मला सांगा, भारत म्हणजे लोकांचा समूह है ना. मग भारत म्हणजे लोकांचा समूह, तर भारतामध्ये जेवढेही लोक राहतात तर प्रत्येक लोक राहण्यामागचा काहीतरी एक विशिष्ट असा उद्देश असतो. त्या उद्देशाची पूर्तता करत असताना अनेक लोकांमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे एक विशिष्ट प्रकारची आंतरक्रिया प्रस्थापित होत असते. म्हणून आपण त्याला म्हणतो भारतीय समाज. जसं आता बघा, तुमचं आणि माझं, आपल्या दोघांमध्ये किंवा आपल्यांमध्ये सध्या एक इंटरॅक्शन होत आहे, एक आंतरक्रिया प्रस्थापित होत आहे, एक आंतरसंबंध प्रस्थापित होत आहे. कुठला? तर आता मला सांगा, तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी एक्सप्लेन करताय, आणि हे अशा प्रकारची आंतरक्रिया का प्रस्थापित झाली? कारण दोघांचाही उद्देश एक आहे. तुमचाही उद्देश आहे की तुम्हाला हा विषय समजून घ्यायचा आहे, माझाही उद्देश असा आहे की मला ह्या विषयाबद्दलची माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्यामुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या दोघांमध्ये, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जी आंतरक्रिया प्रस्थापित होत आहे, याचाच अर्थ काय की आपण एका विशिष्ट समाजाचा भाग आहे. तर त्यामुळे भारतीय समाज हे आलं का लक्षात? इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकमेकांसोबत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काय होणार, एक कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश होत असते किंवा एक आंतरक्रिया प्रस्थापित होत असते. मग आता हा झाला समाज. आता या समाजाचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग मला सांगा, भारतीय समाज म्हटलं, आता आपल्याला थोडंफार तरी माहीत असतेच, एकदम आपण नवीन नाही आहे समाजाबद्दल. मग मला सांगा, भारतीय समाज जो आहे हा समाज स्थायी आहे का? म्हणजे याची सुरुवात जिथनं झाली तेव्हापासून असाच्या असाच समाज आहे, यामध्ये कुठलाही बदल झाला नाही, असं आहे का भारताबद्दल? तर बिलकुल नाही. बघा, आपण जेव्हा इतिहास अभ्यासतो तर इतिहासामध्ये आपण बघतो की सुरुवातीला सिंधू संस्कृती होती, त्यानंतर वैदिक पिरियड आला. मग वैदिक पिरियड आल्यानंतर तिथून आपण म्हणू की भारतीय समाजाची प्रकारे स्थापना झाली. मग भारतीय समाजाची स्थापना झाल्यानंतर त्यांची संस्कृती तयार झाली. संस्कृती तयार झाल्यानंतर बघा, मग अनेक परकीय आक्रमण भारतामध्ये झाले, अनेक इतर ठिकाणचे लोक भारतामध्ये येऊन राहायला लागले. मग अशा वेळेस एका समाजाचा कॉन्टॅक्ट दुसऱ्या समाजाशी आला आणि त्याचाही प्रभाव भारतीय समाजावर पडला. म्हणजे थोडीफार संस्कृतीमध्ये बदल झाले. त्यानंतर मग बघा, ब्रिटिश आले, तेव्हाही भारतीय समाजामध्ये बदल घडून आले. म्हणजे इथं पश्चिमात्यांचा प्रभाव आपल्याला दिसणार. त्यांचं जे संस्कृती आहे पश्चिमात्य देशांची, त्या संस्कृतीचा प्रभावी झाला, त्या पद्धतीने आपला समाज चेंज झाला. त्यानंतर बघा, आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने अशा अनेक इनिशिएटिव्ह आणले किंवा असे अनेक कायदे आणले की त्यामुळे आपल्याला समाजामध्ये बदल घडून आलेला दिसला. म्हणजेच काय, तर बघा, भारतीय समाज हा स्टॅटिक नाही आहे, तर हा कालांतराने बदलत गेलेला आहे किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये हा बदलत गेलेला आहे. त्यामुळे याचा अभ्यास करताना सर्वात आधी आपल्याला याची वैशिष्ट्य समजून घेणं गरजेचं आहे. केवढे बदल जरी झाले तरी भारतीय समाजाची मग वैशिष्ट्ये कोणते कोणते होती, त्यांची संस्कृती कशी तयार झाली, यांच्या भाषा काय आहेत, हे पूर्ण आपले काय आहे, भारतीय समाजाची वैशिष्ट्य आहे. विविध धर्माचे लोक भारतामध्ये राहत आहेत, विविध जातींची लोक भारतामध्ये राहतात. मग त्यांचं महत्त्व काय आहे, यांचं इकॉनॉमिक फॅक्टर काय आहे, यांच्या अर्थव्यवस्थेचा घटक काय आहे, राजकीय व्यवस्थेचा घटक काय आहे. तर हे सर्व वैशिष्ट्य या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला एक ओळख आहे. त्यानंतर यातूनच आपल्याला लक्षात येते की मग आपल्याला विविधता आढळून येते. म्हणजे काय, तर जर आपण पश्चिमात्य देश बघितले
पाश्चिमात्य समाज जर आपण बघितले तर त्यांच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी आहे की एकच भाषा असणार किंवा एक सारखंच संस्कृती असणार, सांस्कृतिक घटक त्यांचा एक असणार किंवा एकच रिलिजन असणार. असं मात्र भारतामध्ये नाही आहे. भारतामध्ये अनेक धर्माची, अनेक संस्कृती असलेले लोक एकत्र राहत आहेत. मग त्यामुळे ही विविधता आली आहे. तर या विविधतेचंही आपल्याला डिस्कशन करायचं आहे की एवढे विविधता असलेले लोक जर एकाच ठिकाणी राहत आहेत तर त्यामुळे सकारात्मक परिणाम कुठले कुठले आहे, नकारात्मक परिणाम कुठले कुठले आहे, तर हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. म्हणजे पहिला जो पॉईंट आहे, या पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला ओव्हरऑल भारतीय समाजाबद्दलची ओळख आहे. ओळख म्हणजे की तुम्हाला तिथे असं आपल्याला बघायचं आहे की अच्छा हा समाज असा असा आहे आणि याची एवढी वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. मग आता हा पहिला टॉपिक झाला. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला बघा महिला व महिला संघटनांची भूमिका. त्यानंतर लोकसंख्या आणि त्या संदर्भातील मुद्दे. त्यानंतर आहे दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न, नागरिकीकरण आणि यांच्या निगडीत समस्या आणि उपाययोजना. आता बघा, जर आपण समाजाबद्दल बोलतोय तर समाजामध्ये महत्त्वाचं असते ते म्हणजे समाजातील भागधारक, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण स्टेक होल्डर म्हणतो. आता स्टेक होल्डर, भागधारक म्हणजे काय? सिंपल आहे की जो समाजाचा प्रमुख भाग आहे, जे समाजामध्ये एक विशिष्ट भूमिका बजावत असतात, त्यांना आपण म्हणतो भागधारक. मग मला सांगा भारतीय समाजाचे भागधारक कोण कोण आहेत? तर पुरुष आहे ना, त्यानंतर स्त्री किंवा महिला आहेत, त्यानंतर कोण येणार? त्यानंतर ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे, LGBTQ म्हणतो आपण त्याला, है ना. त्यानंतर अपंग व्यक्ती आहेत, त्यानंतर वृद्ध व्यक्ती आहेत, है ना, तरुण वयोगट आहे. तर हे सर्व काय झाले? हे सर्व समाजाचे भागधारक झाले की जे असे आहेत की जे लोक समाजामध्ये प्रमुख विशिष्ट भूमिका बजावत असतात. आता मला सांगा, जर हे भागधारक आहे तर त्यामधले सर्वात महत्त्वाचे भागधारक कोण आहेत? तर सर्वात महत्त्वाचे भागधारक आहे ते म्हणजे पुरुष आणि महिला. जे लोकसंख्येचा मोठा भाग आहे किंवा मोठी पर्सेंटेज आहे ते कशापासून आहे? पुरुष आणि महिला. मग आता मला सांगा, पुरुष आणि महिलांचं कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला माहित आहे की महिलांसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सारख्या आहे का? नाही. स्त्री पुरुष समानता ज्याला आपण म्हणतो, जे अधिकार, जे हक्क, जी भूमिका समाजामध्ये पुरुषांची असलेली आहे त्यासारखी सेम महिलांबाबत होती का? नाही. महिलांना स्वतःची भूमिका किंवा आपण समाजाचा एक प्रमुख भाग आहे ही जी भावना आहे ही गोष्ट सिद्ध करावी लागली. मग महिलांना प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागलं, त्यासाठी वेगवेगळ्या संघटनांची निर्मिती करावी लागली आणि प्रत्येक गोष्ट ही कमवावी लागली. मग यामध्ये आपण बघतो बघा, शिक्षणाचा अधिकार, नोकरीचा अधिकार, त्यानंतर इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजे समान कामासाठी समान वेतन असणार, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट, घटस्फोटाचा अधिकार है ना, त्यानंतर वारसा हक्क. इव्हन तुम्ही आता रिसेंटली जर बघायचं झालं तर पिरियड लिव्ह की कामाच्या वेळेस जर का मासिक पाळीची रजा असणं, तर अशा अनेक गोष्टींसाठी किंवा सुरक्षतेचे प्रश्न आहे, तर अशा अनेक गोष्टींसाठी महिलांच्या ज्या समस्या आहे हे प्रमुख आहे. मग हे आजच होत आहे असं आहे का? नाही. अगदी इतिहासापासून, आधीच्या काळापासून ह्या समस्या समान होत्या. तर त्यामुळे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला ते डिटेलमध्ये बघायचं आहे की महिलांची सुरुवातीला पोझिशन कशी होती समाज जेव्हा तयार झाला, त्यानंतर महिलांची पोझिशन कशा पद्धतीने डाऊनग्रेड होत गेली. म्हणजे आपण म्हणतो ना की महिलांची पोझिशन सुरुवातीला वैदिक काळापर्यंत बिलकुल चांगली होती, त्यांना शिक्षणाचा अधिकार होता, त्यांना वारसा हक्क होता, त्यांना धर्माचाही अधिकार होता, म्हणजे पूजा करणं, कर्मकांड करणं, हे सर्व अधिकार महिलांना होते. मग नंतर मधातला जो पिरियड आहे मध्ययुगीन कालखंड, तर त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये बघा अनेक एक वाईट चालीरीती प्रथा आल्या आणि महिलांची जी पोझिशन आहे ती डाऊन झाली. मग ही पोझिशन डाऊन झाल्यानंतर बघा त्यानंतरचा जे 18वं आणि 19वं शतक आलं, तर त्या 18व्या 19व्या शतकामध्ये परत मग महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी मागण्या सुरू केल्या आणि त्यासाठीच बघा विविध संघटनांची स्थापना झाली भारतामध्ये, है ना. हे आपल्याला हिस्ट्रीमध्ये पण आहे, इतिहासामध्ये पण आहे. जसं मग यामध्ये असं नाही आहे की महिलांच्या संघटनेसाठी फक्त महिलांनीच कार्य केलंय. बघा महिलांना इक्वल अधिकार, इक्वल हक्क, इक्वल राईट, समान, तर हे सर्व मिळून देण्यासाठी सर्वात आधी पुरुषांनीच प्रयत्न केलेले आहे. आपल्याला माहित आहे की सती प्रथा बंदी इथनं भारतामध्ये सुरुवात झाली आहे. मग केशवपन असणार आहे, ज्याही वाईट चालीरीती परंपरा होत्या तर त्या विरोधात आंदोलनं झाली, संघटनांची स्थापना झाली. तर ह्या सर्व संघटना
आणि त्यांनी पार पाडलेली भूमिका आपल्याला बघायची आहे. मग हे झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर सध्या महिलांची भारतीय समाजामध्ये काय पोझिशन आहे ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजेच बघा, आपण भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना आपल्याला तिन्ही अँगल बघायचे आहे. पास्ट आणि प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये काय उपाययोजना करू शकतात हा पोर्शन येत आहे लक्षात. मग सध्या महिलांच्यासाठी कुठल्या कुठल्या संघटना आहे, NGO आहेत का, रिसेंटली महिलांचे काय प्रॉब्लेम आहेत. आता बघा, आता आपण नाही सांगू शकत की महिलांच्या समस्या म्हणजे सतीप्रथा हा सध्या प्रॉब्लेम आहे का, नाही. मग सध्या प्रॉब्लेम काय आहे की महिला जर कामाच्या ठिकाणी जात असेल किंवा तिला जर नाईट ड्युटी करायची असेल तर तिच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यानंतर मासिक पाळीची रजा आहे. त्यानंतर डिलेव्हरी लिव्ह जे असते किंवा प्रेग्नन्सी लिव्ह जे असते तो एक मुद्दा आहे. तर सध्या जे रिसेंट आहे तर रिसेंटली हे इश्यू आहे, हेही आपल्याला डिस्कस करायचे आहे. मग सेम दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे लोकसंख्या. बघा, कुठल्याही समाजासाठी लोकसंख्या हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मग आता सेम गोष्ट आपण अर्थशास्त्रामध्ये वाचतो, पण तिथं फक्त इकॉनॉमिक ॲस्पेक्टने आपल्याला बघायचं आहे की ओव्हरऑल लोकसंख्या किती आहे, जनगणना कधी होत असते, कोणतं मिनिस्ट्री हे सर्व कॅरी करते. मग त्यामधून आपल्याकडे आकडेवारी येत असते किंवा महिलांची संख्या एवढी आहे, पुरुषांची एवढी आहे, मग सेक्स रेशो एवढा आहे असते ना, लिंग गुणोत्तर. तर हे सर्व आकडेवारी तेव्हा येत असते. मग इथे आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर बघा, त्या संदर्भातील मुद्दे म्हणजेच की जर जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढली एखाद्या समाजामध्ये तर त्याचे नकारात्मक परिणाम काय दिसून येतात. मग त्यासाठी सरकारने कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे किंवा लोकसंख्या जर कमी झाली तर त्याचे देखील परिणाम आपल्याला बघायला मिळतात. जसं बघा, काही वेस्टर्न कंट्रीज आताही आहे की ज्यामध्ये लोकसंख्या फार कमी आहे किंवा तरुणांची संख्या फार कमी आहे. मग अशा समाजातले मुद्दे आपल्याला बघायचे आहे. म्हणजे रिसेंट जे इश्यू आहे ते आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारतीय समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता सुरुवातीपासनं, तो म्हणजे दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न. आता बघा, जनरली काय असते, विकास जेव्हा आपण म्हणतो की समाजाचा विकास करणं म्हणजे कोणाचं काम आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे म्हणतो ना आपण. मग गव्हर्नमेंटचं काम म्हणजे काय तर बघा, जर का लोकांकडे पैसा आला, लोकांना बेसिक सोयीसुविधा मिळाल्या तर लोक स्वतःचा काय करून आणणार, विकास करून आणणार. म्हणजेच काय तर तुम्ही लोकांना सक्षम करा असं म्हणतो ना आपण. बघा, सरकारचं काम काय असते, एक मिनिट, सरकारचं कार्य असते लोकांना सक्षम करणं. बघा, लोकांना पैसे देणं हे सरकारचं कार्य असते का, नाही. सरकारचं कार्य असते लोकांना सक्षम करणं. बघा, तुम्ही शिक्षण द्या म्हणजे जेणेकरून त्या शिक्षणाच्या आधारावर समाजातील लोक रोजगार प्राप्त करणार. रोजगार प्राप्त केला की त्यांना एक प्रॉपर इन्कम येणार. इन्कम आलं की ते त्यांच्या ज्याही बेसिक नीड्स आहेत, जीवनावश्यक गोष्टी आहेत, तर त्या सर्वांची पूर्तता ते करतील. प्लस स्वतःसाठी इन्कम जनरेट करणार आणि अल्टिमेटली समाजासाठी इन्कम जनरेट करणार. म्हणजे आपण काय करतो, टॅक्स पे करतो. मग टॅक्सच्याच मार्फत किंवा विविध खर्चांच्या मार्फत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली गव्हर्नमेंटकडे हा पैसा जाणार. मग गव्हर्नमेंटकडे हा टॅक्सचा पैसा आला की परत गव्हर्नमेंट काय करणार, हाच पैसा समाजासाठी वापरणार. मग परत समाजामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या जातील, वेगवेगळे विकासात्मक जे प्रोजेक्ट असतात, मोठे मोठे कॉलेज काढणं, मोठे इन्स्टिट्यूशन्स काढणं, अशा प्रकारचे कार्य करतील. परत यांनीच काय होणार तर लोकांनाच रोजगार मिळणार, लोकांनाच सोयीसुविधा मिळणार आणि असं करत ओव्हरऑल समाजाचा काय होणार, विकास होणार. असं एक विकासाची संकल्पना आपण देत असतो. पण आता कधी कधी काय असते बघा, समाजामध्ये काही लोक हे त्या लेवलपर्यंत नसते की त्यांचं आपण डायरेक्टली सक्षमीकरण करू शकू. कधी कधी समाजामध्ये लोकांना बेसिक ज्या गोष्टी आहेत जीवन जगण्यासाठी त्याच उपलब्ध करून देणं हा सरकार समोरचा मोठा प्रश्न असते. मग अशीच एक बेसिक नीड समाजाची कोणती आहे तर बघा, भारतीय समाजामध्ये गरिबी, दारिद्र्य हा नेहमी प्रश्न राहिलेला आहे. मग दारिद्र्य म्हणजे काय की अशीच लोकसंख्या, असं पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन की ज्यांना स्वतःच्या बेसिक ॲम्युनिटीज ज्या आहेत, ज्या जीवनावश्यक गोष्टी असतात त्या देखील पूर्तता होत नाही. म्हणजे ते 2 वेळचं त्यांना जेवण देखील मिळत नाही, जेवणही उपलब्ध होत नाही. तर मग मला सांगा, प्रॉपर शिक्षण त्यांना मिळणार नाही, शिक्षण नाही तर आरोग्य पण राहणार नाही, राहण्यासाठीच्या ज्या प्रॉपर सोयीसुविधा असते त्याही नसतात. म्हणजे त्याला एकंदरीत आपण काय म्हणणार, दारिद्र्य. मग अशा वेळेस सरकारचा जो शिफ्ट आहे तो कशावर जाते तर तो जाते दारिद्र्य निर्मूलनावर.
मग सरकार काय करते अशा वेळेस स्वतःचा एक ॲटिट्यूड चेंज करते आणि या लोकांना किंवा हे जे पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन आहे समाजातील एवढे लोक त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. मग हे दारिद्र्य निर्मूलनासाठी आखलेले कार्यक्रम, यांच्यासाठी आलेल्या उपाययोजना कुठल्या आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. येत्या का लक्षात? त्यामुळे म्हणून बघा दारिद्र्याचं मोजमाप कसं करतात हे तुम्हाला इकॉनॉमीमध्ये आहे. तुम्हाला सेम टॉपिक इकॉनॉमीमध्ये पण आहे की कोणत्या कोणत्या कमिटी आल्या होत्या, मग कोणत्या कमिटीनी काय डेफिनेशन दिली आहे, कोणाला दारिद्र्य म्हणायचं, बिलो पॉवर्टी लाईन काय असतात, मग भारतामध्ये सध्या किती दारिद्र्य आहे, त्यानंतर बघा निरपेक्ष सापेक्ष असे प्रकार. तर हे सर्व तुम्हाला इकॉनॉमीमध्ये. मग आपल्या इंडियन सोसायटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर इंडियन सोसायटीमध्ये आपल्याला याला सोसायटीच्या अँगलनी ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजेच काय की दारिद्र्य कमी होणं हेच एक सरकारचं पुढं आव्हान आहे का, किंवा लोकांना 2 वेळेला जेवायला दिलं म्हणजेच दारिद्र्य निर्मूलन झालं असं आहे का. मग दारिद्र्य का निर्माण होत आहे समाजामध्ये, मग हे लोकांची कुठेतरी मानसिकता आता तयार झालेली आहे का, किंवा लोकांचा याच्यामध्ये काय रोल आहे. बघा कधी कधी सरकार सर्व उपाययोजना करत असते तरी देखील तेवढा आउटपुट मिळत नाही. मग त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते की दारिद्र्य ही एक मानसिकताच आहे. बघा काही लोकांना मेहनत करण्याची बिलकुलच आवड नसते, राजा त्यांना करायचीच नसते. मग ते काय असते, कोणीही जर त्यांना आयता आणून देत असेल किंवा कुठल्याही उपाययोजनामुळे पैसा मिळत असेल तर त्याच पैशावर ते स्वतःचं जीवन जगत असतात. मग अशामुळे त्यांना कधीच रोजगार उपलब्ध होत नाही, रोजगार मिळाला नाही की इन्कम होत नाही, इन्कम नसलं की ते कायम कशामध्ये राहतात, दारिद्र्यामध्ये. तर ही एक मानसिकता देखील झालेली आहे. त्यामुळे समाजातले प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की आपण आयुष्यभर दारिद्र्यात नाही राहू शकत, त्यामुळे आपण कुठलं तरी कौशल्य स्किल ॲक्वायर करायला हवं, आपण आपलं इन्कम वाढवायला हवं. ही गोष्ट समाजामध्ये असणं देखील महत्त्वाचे आहे. मग प्लस दारिद्र्याच्या सोबत असलेले जे टॅबूज आहेत ते देखील आपल्याला बघायचं आहे. मग ओव्हरऑल याच्या समस्या काय आहेत, तर दारिद्र्यामुळे महिलांवर होणारे परिणाम कुठले कुठले आहे ना. त्यानंतर बघा लहान बालकांवर होणारे परिणाम कुठले आहे, वृद्धांवर होणारे परिणाम कुठले आहे, अपंग व्यक्तींवर होणारे परिणाम कुठले आहेत. तर आपल्याला सर्व भागधारकांवर होणारे परिणाम देखील बघायचे. म्हणजे येते का तुमच्या लक्षात, आपल्याला एक सोसायटल अँगल जो आहे तो इथे कव्हर करायचा आहे. मग आता हे सगळं झाल्यानंतर किंवा असे 1 बाय 1 पॉईंट डिस्कस करत असताना आपल्या लक्षात येणार की हे सर्व जे चेंजेस झालेत किंवा समाजामध्ये हा जो काही एक नवीन बदल आपल्याला दिसून येतोय, तर त्याचं मेन कारण आहे ते म्हणजे नागरीकरण, किंवा यालाच आपण 3 कन्सेप्ट म्हणतो. बघा इथे एक रिलेटेडच दिलाय, एक नागरीकरण आहे, त्यानंतर जागतिकीकरण आहे आणि एक तिसरा कन्सेप्ट येणार पश्चिमात्यकरण. पश्चिमात्यकरण म्हणजेच वेस्टर्नायझेशन. याला शहरीकरण देखील म्हणतो आपण नागरीकरणाला. आता शहरीकरण म्हणजेच काय, तर बघा सिंपल कन्सेप्ट आहे. भारत हा खेड्यांचा देश होता असंच आपण म्हणतो. म्हणजे काय की ओव्हरऑल भारतीय समाज जर तुम्ही बघितला तर ते छोट्या छोट्या क्लस्टरमध्ये राहायचे, ज्यांना आपण गाव म्हणतो किंवा खेडी म्हणतो, आणि फार कमी शहरे होती जी विकसित झालेली होती. पण नंतर मधातला जो पिरियड आला 18व 19व शतक झालं किंवा 17व 18व जे शतक आलं, तर त्यामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यामुळे कंपनी आले, उद्योगधंदे आले, औद्योगिक क्षेत्र प्रगत झालं. औद्योगिक क्षेत्र नेमली कुठं विकसित झालं, तर शहरी भागात विकसित झालं. किंवा आपण असं म्हणू की औद्योगिक क्षेत्रांमुळे कशाची काय विकसित झाले, शहरं विकसित झाले. बघा इव्हन भारतामध्ये बघा मोठी मोठी शहरं उदयाला आली, जसं मद्रास आहे, कोलकाता आहे, मुंबई आहे, म्हणजे त्या काळी बॉम्बे म्हटलं जात होतं. तर हे अशा शहरांचा विकास झाला. मग आता शहरांचा विकास झाल्यानंतर बघा या शहरांमध्ये औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती झाली है ना. मग रोजगार निर्मिती झाली दोनांसाठी, ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांनाही आणि ज्यांच्याकडे स्किल नाही आहे त्यांना देखील रोजगारांची निर्मिती झाली. कुठली अनपेड जॉब. मग अशा वेळेस ग्रामीण भागातला जो व्यक्ती आहे, जो कृषीवर डिपेंडंट होता, ज्याचा रोजगार कृषी होता, तो व्यक्ती मग कुठे आला, शहराकडे आला. म्हणजे ग्रामीण टू शहरी भाग असं स्थलांतर घडून आलं है ना. मग असं स्थलांतर घडून आणल्यानंतर बघा शहरी भागातली लोकसंख्या वाढली. शहरी भागातली लोकसंख्या वाढली तर त्या लोकांना जीवनावश्यक वस्तू किंवा जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत तर त्याही पुरवण्यात आल्या. म्हणजे जेवढे लोक राहायला येणार तेवढे तेवढे मग दवाखाने तयार झाले, शाळा कॉलेजेस तयार झाले, म्हणजे ज्या काही दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी असतात तर त्यांची उपलब्धता झाली. आणि असं करत करत शहरांचा जो विस्तार आहे तो विस्तार वाढत गेला. मग शहरांचा विस्तार वाढत जाणे म्हणजेच काय, तर नागरीकरण किंवा त्यालाच म्हणतो आपण शहरीकरण. तर आज बघा या शहरीकरणामुळे अनेक परिणाम आपल्याला दिसून येतात आणि दोन्ही आहे बघा. याचे सकारात्मकही आहे
की रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहे, प्रत्येकाला रोजगार मिळत आहे, प्रत्येकाला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळत आहे. तर असं पॉझिटिव्हही आहे, पण सोबतच याचे निगेटिव्ह पण खूप आहे. की बघा झोपडपट्टीसारखा स्लम एरिया शहरांमध्ये वाढतंय ना, गर्दी वाढतीये, की हे सर्व गोष्टी जे आहे मग अशामुळे लोक फोर्सफुली एका बिलकुल गलिच्छ ठिकाणी राहण्यासाठी त्यांना आपण मजबूर करत आहे. मग अशा वेळेस महामारी सारख्या आरोग्याच्या समस्या तयार झालेल्या आहे. तर हे सगळे निगेटिव्हिटी पण त्यामुळे येत आहे. तर शहरीकरणाचे आपल्याला हे दोन्ही अँगल बघायचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. की ग्रामीण भागात, मग आता बघा फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघायला मिळाले. कारण ग्रामीण भागातला जो तरुण वर्ग आहे हा कुठं स्थलांतरित झाला, शहरी भागांमध्ये झाला. मग ग्रामीण भागाची जी अर्थव्यवस्था आहे, जी कृषी आधारित आहे, मग त्याच्यावरही याचे परिणाम दिसून आले आहे ना. तर मग आपल्याला त्याचाही डिटेल अभ्यास इथे करायचा. मग आता हे कुठेतरी यामध्ये गरजेचं काय, ह्या तिन्ही गोष्टी लिंक आहेत बघा. मग याला कुठंतरी कारणीभूत आहे ते म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजेच काय तर बघा सिंपल आहे, सर्व जग एकमेकांशी जे जोडलं गेलं आहे, कशासाठी तर एखाद्या इकॉनॉमिक गोष्टीसाठी किंवा राजकीय गोष्टीसाठी, तर त्याला आपण म्हणतो जागतिकीकरण. म्हणजेच काय ते एकदम फार दूर असलेला एखादा देश आहे अमेरिका, त्या देशातला एखादा व्यक्ती जर का इंडियामध्ये येऊन एक कंपनी स्थापन करत आहे किंवा एक इन्व्हेस्टमेंट करत आहे, त्या कंपनीमुळे भारतातल्या लोकांना रोजगार मिळत आहे किंवा भारतातले अनेक लोक अमेरिकेमध्ये जात आहेत, तिथल्या कंपनीमध्ये जॉब करत आहेत है ना. तर हे अशा पद्धतीने जर प्रत्येक देश हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दुसऱ्या देशाशी जोडला गेलेला आहे, त्या देशाअंतर्गत व्यापार जो आहे तो विकसित झालेला आहे. मग केवळ व्यापारच नाही तर आता बघा टेक्नॉलॉजी असेल किंवा आरोग्याच्या सुविधा असेल है ना, किंवा मेडिसिन असेल किंवा एज्युकेशन असेल, तर अशा प्रत्येक मार्फत किंवा सांस्कृतिक घटक आहे, तर आजकाल सांस्कृतिक घटकाद्वारे देखील एक देश दुसऱ्या देशावर फार डिपेंड आहे किंवा त्यांचं कल्चर प्रमोट होत आहे. तर अशा गोष्टींमुळे बघा आपण काय म्हणतो की आज संपूर्ण पृथ्वी एक वेब तयार झाले. वेब म्हणजे काय, एक जाळं तयार झालंय की प्रत्येक एक एरिया हा दुसऱ्या देशाशी किंवा प्रत्येक देश हा दुसऱ्या देशाशी एक प्रकारचा कनेक्ट झालेला आहे, एक प्रकारचा त्याच्यावर डिपेंड झालेला आहे. प्रत्येक देश हा दुसऱ्या देशाचा जो सांस्कृतिक घटक आहे तो एक्सेप्ट करतोय. जसं आपण बघा अनेक दुसऱ्या देशाचे जे अन्न पदार्थ आहेत ते आपण कंझ्युम करतोय किंवा सांस्कृतिक घटक आहे, भाषा आपण शिकतोय है ना, किंवा मूव्हीज असतात बघा, मूव्हीज आहेत, म्युझिक आहे, तर हे आपण एक्सेप्ट करतोय. म्हणजेच काय तर दुसऱ्या देशाचं कल्चरही आपण एक्सेप्ट करतोय. तर हे जे एक वेब तयार झालेलं आहे यालाच आपण म्हणतो जागतिकीकरण. आता हे जागतिकीकरणामुळेच काय झालं, जसं मी तुम्हाला म्हटलं की इकॉनॉमी ओपन झाल्या, अनेक देशांच्या इकॉनॉमी ओपन झाल्या, तर त्यामुळे शहरीकरणही वाढलंय. येत आहे लक्षात. तर हे दोन्ही एकमेकांना कनेक्ट आहे. तर या जागतिकीकरणाचे भारतावर काय परिणाम झाले हे आपल्याला बघायचे. मग आता मला सांगायचे दोन्ही प्रमाण असणार, परिणाम असणार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सकारात्मक म्हणजे काय तर सकारात्मक म्हणजे बघा अनेक संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होत आहेत है ना. त्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे, एज्युकेशनच्या संधी उपलब्ध होत आहे, शिक्षणाच्या आरोग्याच्या संधी उपलब्ध होत आहे. आज तुम्ही कोणत्याही देशातल्या टॉपमोस्ट हॉस्पिटल्समध्ये जाऊन तुम्ही एक ट्रीटमेंट घेऊ शकता ना. असं वेगवेगळ्या संधी आपल्याला उपलब्ध होत आहे. प्रत्येक देशाचं बॅरियर आता राहिलेलं नाही आहे. तुमची इच्छा असेल त्या देशात जाऊन तुम्ही राहू शकता, तिथे तुम्ही व्यापार करू शकता. ते सगळे पॉझिटिव्ह बघायचे. पण सोबतच निगेटिव्ह काय बघायचं आहे तर आपल्याला बघायचा सर्वात मोठा निगेटिव्ह जो आहे तर तो आहे की जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे, कल्चरल होमोजिनिटी स्प्रेड झालेली आहे. आता कल्चरल होमोजिनिटी म्हणजे काय, संस्कृतीची समानता किंवा एकरूपता. म्हणजेच काय तर बघा कुठल्याही समाजाची ओळख असते त्या समाजाची संस्कृती, आणि संस्कृतीमध्ये मग वेगवेगळा भाग येतात. तुमचे सण उत्सव येणार, तुमचे फिलॉसॉफी येणार, भाषा येणार, हे सर्व घटक किंवा तुमचे अन्न पदार्थ जे असतात तर ते सर्व येतात. मग आता तुमचे इव्हन पोशाख येतो. मग आता हे जे सांस्कृतिक घटक आहे तर ही संस्कृती एखाद्या समाजाची ओळख असते. त्या व्यक्तीला त्याच्या इव्हन पेहरावावरून, त्याच्या भाषेवरून आपण ओळखतो की हा कुठल्या समाजाचा व्यक्ती आहे. पण जागतिकीकरणामुळे काय झालंय की समाजाची स्वतःची संस्कृती कुठेतरी लोप पावते, ती कमी होते. आणि बघा आपण एक सिमिलर पद्धतीने होत आहे, म्हणजे सर्वांचा कल्चरल आस्पेक्ट सेम होत आहे. आज एक सिंपल सांगायचं झालं तर जीन्स किंवा टी शर्ट घालणं, आता हे कोणत्या एका विशिष्ट देशाची ओळख राहिलेली नाहीये. हे जगामध्ये सर्वच देशातले लोक जनरली घालतात नाही ना. त्यानंतर इंग्लिश भाषा ही पण एका विशिष्ट देशापुरतं मर्यादित नाहीये. जवळपास संपूर्ण जगामध्ये इंग्लिश भाषा समजली जाते, बोलली जाते है ना. एखादा सण असेल, सपोज न्यू इयर आहे, नवीन वर्ष साजरा करणं, मग नवीन वर्ष साजरा करणं, न्यू इयर, हे सर्वीकडे समान होत आहे. म्हणजे त्यांनी काय संस्कृती एक होते. तर मग तुम्ही याला पॉझिटिव्हही समजू शकता पण तुम्ही याला निगेटिव्हही समजू शकता
की जर तुम्ही स्वतःची संस्कृती सोडून दुसऱ्याची संस्कृती एक्सेप्ट करत आहे तर याचा अर्थ तिथं ओरिजिनॅलिटी राहत नाहीये. ओरिजिनॅलिटी म्हणजे काय, तर आपण स्वतःची ओळख कुठेतरी काय करतोय, गमवतोय. तर हा जागतिकीकरणाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम हा आहे. मग त्यानंतर बाकी येते की त्या अंतर्गत ब्लॅक मार्केटिंगही चालते, त्यानंतर माफिया पण चालते, त्यानंतर वेस्टर्नायझेशन होत आहे, म्हणजे आपले स्टँडर्ड चेंज होत आहे. आपण स्वतःच्याच भाषेला, स्वतःच्या पेहरावाला, स्वतःच्या अन्नपदार्थांना कमी समजायला लागलं, एक इन्फेरियर पोझिशनवर त्यांना समजायला लागले. तर असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला या टॉपिकमध्ये मेन्शन करायचे. त्यानंतर बघा नेक्स्ट कुठलं दिलंय, सामाजिक सबलीकरण. सबलीकरण ज्याला आपण सक्षमीकरण म्हणतो. मग आपल्याला इथं परत बघायचं आहे की समाजाचे भागधारक कुठले कुठले आहे, कुठल्या भागधारकांना सक्षम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मग सरकारने कुठल्या उपाययोजना करायचा आहे तेही आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बघा आजही इव्हन आपण 21st सेंचुरीमध्ये असताना देखील शिक्षणाचा आपण एक मूलभूत हक्क जरी घोषित केलेला आहे, सर्वांना शिक्षण दिलंय, आपल्या देशाचा लिटरसी रेट जरी वाढलेला असेल तरी आपल्या देशात आजही जातीवाद, प्रांतवाद अशा मुद्दे चालते. इथे एका लक्षात, म्हणजे आता हे निगेटिव्ह गोष्टी ज्या आपल्याला भारतीय समाजात दिसून येते. जातीवाद म्हणजे काय, जातीच्या आधारावर भेदभाव करणं, माझी जात वरची, तुमची जात खालची, हे सुपेरियर इन्फेरियर, हा जो कन्सेप्ट आहे हा आजही भारतीय समाजामध्ये. आता बघा जर आपण कायद्याचा विचार केला, पॉलिटीचा विचार केला, तर पॉलिटिकली ह्या सर्व गोष्टींच्या विरोधात आपण कायदे केले, ह्या सर्व गोष्टींवर आपण बंदी घातली. तुम्ही आज कास्टिझम करू शकत नाही किंवा कोणाशी भेदभाव करू शकत नाही, कोणाचं शोषण करू शकत नाही. पण कायद्याने जरी हे बंद असली तरी मानसिकता जी आहे तर त्या मानसिकतेमधून म्हणजेच लोकांच्या मनातून अजूनही जात गेलेली नाही. अजूनही भारतामध्ये अनेक ठिकाणी जातीनुसार भेदभाव केले जाते है ना. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे इंटरकास्ट मॅरेज. आजही भारतामध्ये इंटरकास्ट मॅरेजचं पर्सेंटेज वाढलेलं नाही आहे. आणि यावरच बघा 2024चा जो पेपर झाला मेन्सचा, तर त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता की आपण कुठेतरी राज्यघटनेत म्हटलंय की इंटर रिलिजियस मॅरेज, आंतरधर्मीय विवाहांना प्रमोट करायला पाहिजे. पण जेव्हा की भारतामध्ये तर अजूनही इंटरकास्ट मॅरेजच प्रमोट झालेले नाही आहे, आंतरजातीय आंतरजातीय विवाहाची संख्या वाढलेली नाही आहे किंवा हेच प्रमोट झालेलं नाही आहे. तर मग खरंच भारतीय समाज आंतरधर्मीय विवाहाकडे जाणार आहे का, असा एक तो प्रश्न होता. तर आपल्याला हे बघायचं आहे. मग राजकीय क्षेत्रात जातीवाद आहे का, आर्थिक क्षेत्रात जातीवाद आहे का, कामाच्या ठिकाणी प्रोफेशनमध्ये अजूनही जातीवाद केला जातोय का, हा आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट मग प्रांतवाद. मग प्रांतवाद म्हणजे काय, स्वतः ज्या ठिकाणी आपण राहतो, आपला जो प्रांत असते तर त्याबद्दल ओव्हर स्वाभिमान होणं म्हणजेच आपण याला म्हणतो प्रांतवाद. म्हणजे बघा हे दोन्ही निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. जातीवादी निगेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि प्रांतवादी निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. बघा जातीवाद म्हणजे काय, तर स्वतःच्या जातीबद्दल मी या पर्टिक्युलर जातीचा आहे, माझी संस्कृती अशी आहे म्हणून मला अभिमान आहे, हा नाही आहे. जातीवाद हा निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे काय की माझी जात महान आहे, दुसऱ्यांची जात कमी आहे, किंवा या जातीच्या आधारावर जर तुम्ही कोणाशी भेदभाव करत असेल तर त्याला म्हणतो आपण जातीवाद. मग सेम प्रांतवाद हा पण निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. प्रांतवाद किंवा त्याला प्रादेशिकता म्हणतो आपण ना, रिजनलिझम. रिजनलिझम म्हणजे काय की स्वतःच्या रिजनबद्दल, आपण ज्या प्रदेशातले रहिवासी आहेत त्याबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल प्रत्येकाला एक आपुलकी असते, एक ज्याला आपण काय म्हणतो की एक अभिमान असते आपल्याला की मी ह्या रिजनचा आहे किंवा मी त्या रिजनची आहे. पण कधी कधी याच रिजनमुळे बघा स्वतःला ग्रेट समजणं, सुपेरियर समजणं, दुसऱ्याला इन्फेरियर समजणं, त्याच्या अकॉर्डिंग एक भेदभाव करणं, त्या कन्सेप्टला म्हणतो मग आपण प्रांतवाद. जसं सिंपल आहे बघा, तुम्ही जर का म्हणत असणार की भारत हा माझा देश आहे, मला भारत देश फार आवडते, मला भारत देशाबद्दल फार अभिमान आहे कारण तो माझा देश आहे, तर हे बिलकुल चांगलं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याबद्दल तुमच्यामध्ये एक आपुलकीची भावना आहे. पण जर का तुम्ही असं म्हणत असेल की मग पूर्ण जगामध्ये केवळ भारतच महान आहे, भारताचीच भाषा महान आहे, भारताचेच लोक महान आहे, आजूबाजूचे लोक तर असेच आहे किंवा ते इन्फेरियरच आहे, मग त्या आधारावर जर तुम्ही त्यांच्याशी भेदभाव करत असाल, त्यांचं शोषण करत असणार, त्यांचे अत्याचार करत असणार, तर हे मात्र चुकीचं आहे. मग सेम हा कन्सेप्ट इथे येते की जर तुम्ही स्वतःच्या एखाद्या रिजनमध्ये त्याबद्दल तुम्हाला स्वाभिमान असेल, तुमच्या संस्कृतीचा अभिमान असेल तर हे ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्याला इन्फेरियर स्टेटस द्या. मग प्रांतवादाचे अनेक आहे बघा, वेगवेगळे समाजामध्ये आंदोलन होत असतात है ना, वेगवेगळे उठाव समाजामध्ये होत असतात, प्रत्येकाची काय एक
डिमांड असते की जर एखाद्या विशिष्ट प्रांतातून एखादा चीफ मिनिस्टर होत असेल, एखादा प्राईम मिनिस्टर होत असेल, तर मग त्यांनी त्याच विशिष्ट प्रांताचा काय केला पाहिजे, विकास केला पाहिजे. तर हे असे जे मुद्दे आहे, मग हे असे मुद्दे येत राहतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे मग धर्मनिरपेक्षता. परत धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तुम्हाला पॉलिटीमध्ये माहित असेल की याचे पण दोन प्रकार असतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. पण एक ओव्हरऑल जर बघितलं, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की सरकारनेही कोणतेही काम करत असताना, राजकीय संघटनेने कोणतेही काम करत असताना धर्माचा विचार करू नये किंवा धर्माच्या आधारावर करू नये. तर धर्माला इथं न्यूट्रल कन्सिडर करायला हवं. म्हणजेच काय झालं, धर्मनिरपेक्षता. पण मला सांगा, भारतामध्ये आजही ही समस्या आहे. जरी आपल्या संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता आपण ऍड केलेही असणार, पण रियालिटीमध्ये भारतातली लोक किंवा त्यांची मानसिकता धर्मनिरपेक्षतेची झाली आहे का? नाही. आपण प्रत्येक ठिकाणी आजही धर्म आणतो. धर्माच्या आधारावर आजही आपल्या देशामध्ये भांडणं सुरू असतात ना. आजही मोठे मोठे आंदोलन होत राहतात. म्हणजेच हा आजही समस्या आहे. तर हे जे कोर समस्या आहे त्याही आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. तर बघा, असा ओव्हरऑल तुमचा इंडियन सोसायटीचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. मग आता हे झाले स्टॅटिक पोर्शन. स्टॅटिक म्हणजे काय की हे तुम्हाला फक्त एक वाचून घ्यायचं आहे, जे ही स्टँडर्ड बुक तुम्ही रेफर करणार आणि त्या बुकमधून तुम्हाला बघायचं आहे की पास्टमध्ये काय काय झालं होतं, त्यानंतर प्रेझेंटमध्ये काय आहे आणि फ्युचर. तर फ्युचर म्हणजे उपाययोजना आपल्याला बघायचं आहे की अजूनही जातीवाद आहे का, अजूनही प्रांतवाद आहे का, हे कुठं सुरू झालं, मग यासाठी समाजामध्ये कुठले उठाव झाले का. तर हे सर्व प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला कुठलंही एक रेफरन्स बुक रेफर करायचं आहे. पण बघा, या व्यतिरिक्त बरेचदा पेपरमध्ये करंट अफेअरचे मुद्दे येतात. करंट अफेअरचे मुद्दे म्हणजे काय की समाजामध्ये रिसेंटली जे इश्यू चालतात किंवा समाजाची रिसेंटली ज्या समस्या आहे त्याच समस्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता ॲज अ रेफरन्स म्हणून आपण UPSCचा रेफरन्स घेऊ. बघा, कोरोना पिरियडमध्ये वर्क फ्रॉम होम हे कल्चर सुरू झालं. म्हणजे जेही लोक कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात त्यांना माहीत असेल वर्क फ्रॉम होम म्हणजे काय की तुमचा सोशल कॉन्टॅक्ट प्रोहिबिट करण्याकरिता तुम्हाला घरूनच काम करण्याची एक संधी देण्यात आली होती. म्हणजे घरूनच तुम्ही काम करू शकता, इट इज वर्क फ्रॉम होम. तर मग यावर प्रश्न विचारला होता. त्यानंतर नेक्स्ट बघा, सध्या भारतीय समाजात आणि प्रत्येकच समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा कन्सेप्ट होता. म्हणजे लग्न न करता, विवाह न करता तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत राहू शकता. तर त्यावर प्रश्न आला होता. त्यानंतर बघा, एक पिरियड लिव्हचा मुद्दा होता की महिलांचं जे आहे हे आर्थिक क्षेत्रामध्ये योगदान जे आहे दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक फील्डमध्ये महिला काम करत आहे, महिला कामगारांची संख्या वाढत आहे. मग अशा वेळेस महिलांचा एक नैसर्गिक नॅचरल प्रॉब्लेम जो असतो तो म्हणजे मासिक पाळी. मग अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये फार त्रास होते आणि काही महिलांचं काम जे असतात तर हे फार फिजिकल असतात. म्हणजे तिथे एक फिजिकल त्यांचा जॉब असते किंवा त्यांना वेगवेगळ्या फील्डवर जायचं असते, फील्ड वर्क असते. मग अशा वेळेस महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान रजा देण्यात यावी की नाही, म्हणजे पेड लिव्ह. तर हा एक मुद्दा होता. तर त्यावर देखील UPSCने क्वेश्चन विचारला. त्यानंतर बघा, अनेक सरकारने आता रिसेंटली इलेक्शन झाले 2-3 महत्त्वाच्या राज्यांची. तर अशा वेळेस तिथल्या सरकारने सक्षमीकरणाच्या नावाखाली पैसे देणाऱ्या योजना आणल्या. जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर लाडकी बहीण योजना आहे. आता ही सक्षमीकरणाकरता आलेली योजना आहे, पण याला फार टीका झाली. मग त्यावरही प्रश्न आला की अशा प्रकारच्या योजना राबवल्यानेच महिलांचं सक्षमीकरण होणार का, म्हणजे या टॉपिकमध्ये येते. तर सध्या रिसेंटली जे इश्यू आहेत तर ह्या इश्यूवर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जाऊ शकते. येत आहे का लक्षात. तर त्यामुळे इव्हन तुम्ही बघा, असाही प्रश्न आहे की इंडियामध्ये जे मॅकडॉनल्ड कल्चर आलेलं आहे, म्हणजेच काय वेस्टर्न फूड जे आहे, जंक फूड, ते खाण्याचं एक कल्चर आलं आहे. पण त्या फूडमध्ये बघा, त्या फूड कन्झम्पशनमुळे इंडियन लोकांमध्ये, भारतीय लोकांमध्ये आरोग्यांच्या खूप समस्या निर्माण होत आहेत. त्यामधले महत्त्वाचे म्हणजे बघा, एक BPचा प्रॉब्लेम आहे, शुगरचा आहे, ओबेसिटीचा आहे. तर मग त्यावर प्रश्न आला की आपण तर एकदम भाकर खाणारे, मिलेट, कडधान्य खाणारे होतो. मैदा खाणं किंवा हा मैदा हा घटक आपल्या फूड क्युझिनचा भागच नव्हता, पण तरी आता हा समाज कुठेतरी तिकडे शिफ्ट होतोय. मग त्यामुळे अनेक समस्या तयार झाल्या. मग सरकारने एक योजना आणली होती बघा कडधान्याबद्दल. तर मग अशा वेळेस त्यावर प्रश्न आला होता. म्हणजेच काय, तर हा इंडियन सोसायटी हा जो सब्जेक्ट आहे तर हा मिक्स सब्जेक्ट आहे. आणि यामध्ये मला जर विचाराल तर बघा, सिंपल आहे की जास्तीत जास्त सोशल इश्यूवरच तुम्हाला
क्वेश्चनिंग येतात. तर त्यामुळे याचा अभ्यास कसा करायचा आहे बघा, सिंपल आहे. कुठल्याही अकॅडमीचं किंवा तुम्हाला आवडेल ते जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, आता मार्केटमध्ये बरीच पुस्तकं अवेलेबल आहे, तर त्यापैकी कुठलेही एक पुस्तक तुम्हाला परचेस करायचं आहे. परचेस केल्यानंतर हे जे असे कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट तुम्हाला त्यामधून क्लिअर करायचं आहे की जातीवाद कशाला म्हणतात, प्रांतवाद कशाला म्हणतात, त्यांची व्याख्या काय आहे. जसं जागतिकीकरण आहे, तर जागतिकीकरण जे झालं हे 3 फेजेसमध्ये झालं. ग्लोबलायझेशन 1, ग्लोबलायझेशन 2, ग्लोबलायझेशन 3. तर मग हे काय आहे, तर असा जो बेसिक पोर्शन आहे तो तुम्हाला त्या बुकमधून रेफर करायचा आहे. आणि एकदा का तुमचे हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले की एक्झॅक्ट जागतिकीकरण म्हणजे काय किंवा जातीवाद कास्टिझम म्हणजे काय, तर मग तुम्हाला करंट अफेअरचे मुद्दे जे आहेत त्यांचाच अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करणार, तर बघा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अकॉर्डिंग ज्या मॅगझिन होत आहेत, अनेक अकॅडमीचा मार्केटमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीच्या मॅगझिन आलेल्या आहेत. म्हणजे जसं आपल्या अकॅडमीचं बघा कौटिल्य मॅगझिन आहे, तर त्या मॅगझिनमध्ये तुम्हाला सेपरेटली सामाजिक समस्या म्हणजे सोशल इश्यू नावाचा एक टॉपिकच असते. मग सोशल इश्यू म्हणजे काय, त्यामध्ये रिसेंटली जे इश्यू सुरू आहे सोसायटीमध्ये त्याबद्दलची माहिती असते. तर हे इश्यूज तुम्हाला करायचे, हे इश्यूचा अभ्यास करणं म्हणजेच तुमचं इंडियन सोसायटीचा अभ्यास आहे. त्यामध्ये रिसेंटली जे काही इश्यू असणार, करप्शन हा इश्यू असणार किंवा जे काही, तर ते इश्यू तिथे डिस्कस केले जाते, ते तुम्हाला करायचं आहे. आणि त्याचे 2 घटक करायचे, त्याचे पॉझिटिव्ह आणि त्याचे निगेटिव्ह. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. तर याचा अभ्यास तर मी डायरेक्टली म्हणत 70-30 म्हणजे 70% हा करंट अफेअरवरच असते आणि 30%च तुम्हाला फक्त स्टॅटिक आहे. तर हे मुद्दे तुम्हाला करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर बघा, आय रिअली होप की तुम्हाला एक ॲनालिसिस आलं असेल सिलेबसचं की एक्झॅक्टली तुम्हाला करायचं काय काय. आता बघा, त्यानंतर असा अभ्यास केल्यानंतर मी इथे तुम्हाला क्वेश्चनही दिले आहे काही तुम्हाला एक समजण्यासाठी. तर हे UPSCचे PYQ आहे, ज्याला मराठीमध्ये देखील ट्रान्सलेट केलेलं आहे आपण. तर हे क्वेश्चन एकदा तुम्हाला वाचायचं आहे. यावरून तुमच्या लक्षात येणार की कशा पद्धतीने करंट अफेअर बेसिस क्वेश्चन विचारले जाते. बघा जसं इथे दिलाय, कौटुंबिक नातेसंबंधांवर वर्क फ्रॉम होमचा होणारा परिणाम सांगा. जे आपलं जे कुटुंब असते तर त्या कुटुंबावर काय परिणाम होतोय आणि त्यांचे मूल्यांकन करा. येत आहे का लक्षात. त्यानंतर बघा, जागतिक अस्मितेसाठी आपण आपली स्थानिक ओळख गमावत आहेत का चर्चा करा. म्हणजेच काय, आपण स्वतःचं कल्चर सोडून जे इंटरनॅशनल कल्चर एक्सेप्ट करतोय किंवा इंग्लिश आपण बोलतोय किंवा त्याचा पेहराव करतोय, तर हे करण्यामागं म्हणजे आपलं स्टेटस मेंटेन ठेवण्यामागं आपण स्वतःची ओळख म्हणजे स्वतःचं कल्चर विचारतोय का, असा हा क्वेश्चन आहे. तर असे तुम्हाला मी हे क्वेश्चनचे काही सॅम्पल दिलेले आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येणार की कशा पद्धतीचे क्वेश्चन हे इंडियन सोसायटीमध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा, डिजिटल मध्ये आला की भारतातील डिजिटल उपक्रमांनी देशाची शिक्षण व्यवस्था चालवण्यासाठी कसा हातभार लावला आहे त्याची सविस्तर तुम्हाला चर्चा करायची आहे. कोविड-19 महामारीमध्ये भारतातील वर्गीय असमानता आणि गती दिली आहे त्याची टिप्पणी करा. म्हणजे पोव्हर्टी आणि इनइक्वॅलिटीवर क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे. तसे जनरलच क्वेश्चन विचारले जाते. तर यासाठी तुम्हाला फार काही पुस्तकं वाचण्याची किंवा क्लास करण्याची गरज नाही. एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग जर तुमची असली सोसायटीबद्दल तरी तुम्ही इझिली हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन तुम्ही टॅकल करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, क्रिप्टोकरन्सीवर पण क्वेश्चन आहे. व्हॉट इज क्रिप्टोकरन्सी, हाऊ डज इट अफेक्ट ग्लोबल सोसायटी. ठीक आहे. तर हे असे ओव्हरऑल जे आहे तर ते तुम्हाला क्वेश्चन बघायचे आहे जनरली. त्यानंतर मॅरेजवर क्वेश्चन विचारले आहे आणि यानंतर आपण जे लेक्चर कंडक्ट करणार आहे तर ते लेक्चर मग आता आन्सर रायटिंगवर असणार आहे. बघा, आजचं जे लेक्चर आपण घेतलंय तर त्यामध्ये तुम्हाला एक सिलेबसचा ओव्हरव्ह्यू मी दिलाय की कसा कसा सिलेबस आहे, कुठले कुठले टॉपिक आहे. तर तुमच्याकडे कुठलेही जर का मटेरियल असेल किंवा तुम्ही क्लासेस केलेले असणार, नोट्स असणार, तर तुम्हाला त्या रीड करायच्या, त्या वाचायचं आहे. याला काही फार वेळ लागत नाही. हे तुम्ही कव्हर करा आणि हे कव्हर केल्यानंतर मग आपण याचे आन्सर रायटिंग म्हणजेच काय की बघा, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलंय की इंडियन सोसायटीचा आन्सर लिहिण्याची पण एक पद्धत असते. तर मग ते पद्धत कशी आहे, मग आपण याचे आन्सर कसे लिहायचे आहे, तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. मग तिथे मी तुमची क्वेश्चनचे आन्सर रायटिंगची पण प्रॅक्टिस करून घेणार, कारण आपला ऑलरेडी इनिशिएटिव्ह सुरू आहे आन्सर रायटिंगचा. तर त्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आणि इंडियन सोसायटीचे आन्सर कसे लिहायचे याची तुम्हाला मदत होणार. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.